सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवतां नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तिसाव्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की सगळं काही आता प्रकृतीच करते. वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही म्हणाल भगवंत एकदा एक बोलतात एकदा दुसरं बोलतात, परंतु आता सगळं केवळ चैतन्याच्या अस्तित्वात होतं. पण आता इथे एक दृष्टिकोन वेगळा दाखवलाय. तो म्हणजे विषय काय चालू होता थोडासा की प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने, आणि मग पुढे आल्यावर प्रकृती आणि पुरुष यांच्या केवळ एकमेकांच्या सहवासाने, संयोग नाही तर सहवास, ह्याच्यामुळे सगळी कार्य घडतात विश्वाची. आणि म्हणून ती री पुढे ओढून आता प्रकृती आणि पुरुष काय, नुसता पुरुष काय आणि नुसती प्रकृती काय. म्हणून 30व्या श्लोकात सांगितलंय प्रकृत्यैवच कर्माणि प्रकृती एवच कर्माणि. प्रकृतीच केवळ सगळी कर्म करते. याचा फक्त एकच उद्देश आहे हे सांगण्याचा. क्रियमाण आणि सर्वशः सर्वांची जी क्रियमाण कर्म आहेत, क्रियमाण म्हणजे रोजची नित्यकर्म, क्रियमाण म्हणजे करण्यायोग्य अशी सगळी प्रकृतीच. प्रकृती म्हणजे काय माहिती का, हे विश्व. आता प्रकृती म्हणजे आणखीन एक गोष्ट, समष्टी. समष्टी समष्टी काय म्हणतीये, हवा आभाळी आहे. मग हवा आभाळी आहे तर काय करू नका, आता खत घालू नका, जरा थांबा.
असं असतं की नाही. प्रकृती नेमकं हेच कार्य करते. आत्ता काय आहे म्हणजे संपूर्ण समष्टीची काय काय फळं वर येऊ पाहत आहेत. संपूर्ण समष्टीची काय काय कर्म वर येऊ पाहत आहेत, मागतायत आम्हाला वर येऊ द्या म्हणून. मग ही कर्म कोणाकोणाच्या द्वारे करून घ्यावीत अशा रीतीने प्रत्येकापुढे आपापली कर्म रोज येत आहेत. नित्यकर्म तर आहेतच, विशेष कर्म प्रकृती आपल्याकडनं जी करून घेते ती वैयक्तिक पण काय होतं, कल्याण होतं आणि समष्टीचं पण कल्याण होतं ज्याच्यामुळे. म्हणून असं म्हटलेलं आहे की प्रकृती ही सगळी कर्म करते. सर्वांची क्रियमाण कर्म कोणकोणती करायची प्रकृतीच ठरवते असं सांगितलेलं आहे. आणि पुढच्या श्लोक, हे जो जाणतो तोच खरा ज्ञानी आहे असं शेवटी पालुपद आहे. पुढे 31व्या श्लोकात, यथा भूतपृथक् भावः एकस्थमनुपश्यति तत एव च विस्तारं ब्रह्म संपद्यते तदा. आणि मला असं वाटतं हेही झालं आहे की सगळी प्राणीमात्र, सगळी भूतमात्र एकाच ठिकाणी तो पाहतो. म्हणजे सगळी भूतमात्र ही जी आहेत ती म्हणजे परमेश्वरच आहेत, चैतन्यच आहेत असं जो जाणतो तो खरा ज्ञानी आहे असं म्हटलं जातं. तोच खरा ब्रह्मस्वरूप होतो. हे आपण बघितलं की अणू हे अतिसूक्ष्म कण आहेत द्रव्याचे. अतिसूक्ष्म कण, अनेक कणांपासून अनेक वस्तू बनलेल्या आहेत. म्हणजे हे सगळीकडे अणू हेच मुळी सगळीकडे पसरतात. जर अणू म्हणजे त्या द्रव्याचे अतिशय बारीक बारीक कण, अतिसूक्ष्म कण, या अणूंनीच जर सगळं विश्व भरलेलं आहे तर मग आपल्याला समजतं का नाही समजत की सगळं एकच आहे. हे एक उदाहरण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कणिक हा एक पदार्थ घेतला, कणकेची केली पोळी, कणकेची केली पुरी, कणकेची केली शंकरपाळी, कणकेची केली करंजी, कणकेची केली मेथीची पोळी. मला आता तुम्ही सांगा, हे सगळे पदार्थ हे एकाच वस्तूपासून बनलेले आहेत की नाही?
विविधता दिसते आहे. विविधता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मिक्सअप केल्यात म्हणून. तशा काय आहे, प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये किंवा भूतमात्रांमध्ये, मानवांमध्ये, प्रत्येक मानवामध्ये काय आहे, एक गोष्ट कॉमन आहे, प्रकृती आणि पुरुष. हां, चैतन्य हाच त्याचा बेस आहे. मग फरक काय आहे, त्याच्या ज्याच्या त्याच्या वासना त्याच्याबरोबर आहेत. गणकेच्या सर्व पदार्थांमध्ये फरक काय आहे, एक गोड आहे, साखर घातली, एक तिखट आहे, एक तळलेलं आहे, एक भाजलेलं आहे. हा फरक आहे ना. प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत, वासना वेगळ्या, कर्म वेगळी, त्याच्यावरच्या प्रक्रिया वेगळ्या, आणि मनामध्ये साठवणूक केलेल्या प्रक्रिया वेगळ्या. त्यामुळे निषिद्ध झालेली बुद्धी तिचा वेगळाच उपयोग करून भलतीकडे गाडी वाहत गेलेली, अशा सगळे वेगवेगळे आहेत. त्यातलं चांगलं वाईट असं म्हणायचंच नाही. परंतु आपल्या एक लक्षात येईल, अणुरेणूंचं उदाहरण अगदी समजण्यासारखं आहे. अतिसूक्ष्म कण म्हणजे अणू, आणि हे बारीक बारीक कण मिळून सगळी सृष्टी बनली आहे. मग हे बारीक बारीक कण मिळूनच सगळे मानव बनलेत असं म्हटलं तर, मग जर असं असेल तर सगळे मानव समान नाही आहेत का? आता आपण आत्तापर्यंत चैतन्याचा अभ्यास केला, पण ते जर भगवंताचं म्हणणं तेही समजत नसेल, साधी एक गोष्ट घ्या, असं करून एक वेगळं उदाहरण लहान मुलाला समजावून सांगावं. त्यांना आपली अत्यंत काळजी आहे. अत्यंत दयाळूपणे वेगवेगळी उदाहरणं घेऊन ते सांगत असतात. आणि अतिशय मार्मिक उदाहरण आहे की अत्यंत सूक्ष्म कणांनी प्रत्येक मानव जर बनलेला आहे, तर ती समत्वाची दृष्टी आमच्याकडे का नाही आहेत? ज्या अणूंनी मी बनलाय त्याच अणूंनी हा समोरचा मनुष्य बनलाय. त्याच्या वासनांशी माझ्या वासनांशी काहीच देणं घेणं नाही. मग तो चांगला आहे, तो वाईट आहे, हा संबंधच येत नाही. माझ्यात काही कमी आहे, त्याच्यात काही कमी आहे, हा संबंधच येत नाही. मी मोठा, तो मोठा, काहीच संबंध नाही. सर्व समान, अशा रीतीने सुद्धा समतेची दृष्टी आपल्याला ठेवता येऊ शकेल. हे जो जाणतो तो खरा ज्ञानी आहे. आणि काय आहे, समुद्राचं उदाहरण तर नेहमीच आहे आपल्या समोर, की समुद्रामध्ये ज्या लाटा उठतात, त्या लाटा उठण्यामुळे त्याचं अस्तित्व आहे. मग आता बघा, या आपल्या आजूबाजूला कोण खूप चांगला वागतो, कोण खूप वाईट वागतो. म्हणजे चांगल्या लाटा, वाईट लाटा, आणि लाटा या प्रत्येकात आहेत. त्या दिवशीच सांगितलं, लाट जर नसेल, जीवनाला काही अर्थ आहे का? लाट पाहिजे. लाटा कसल्या आहेत? सुखाच्या लाटा, दुःखाच्या लाटा, अडीअडचणींच्या लाटा, आणि षड्विकारांच्या लाटा, आनंदाच्या लाटा, हां, आणि एकदम उदासीनतेच्या लाटा. म्हणजे लाटा आहेतच. समुद्रात लाटा नसतील तर समुद्र होणार नाही. साठलेलं पाणी नाही आहे ते. समुद्र आहे, खळबळणारा समुद्र आहे तो. सतत लाटा उठणार इथे. आणि याच्यावरून तुम्हाला समजेल, ज्यावेळी जी लाट उठते त्यावेळी ज्याचं त्याचं आपापलं अस्तित्व असतं. आता एक काहीतरी घडलं, मला राग आला, पण गीतेच्या अभ्यासाने तो राग तेवढेच 5 मिनिटं आला, ते काम झालं.
मी रागवल्यामुळे समोरची व्यक्ती व्यवस्थित वागली, माझं काम झालं. आणि झालं काय? माझा राग गेला. म्हणजे कामासाठी जर या लाटा उठत असतील, समुद्रामध्ये सुद्धा समुद्राचं अस्तित्व टिकवण्यासाठी या लाटांचा उपयोग होतो. लाटा वर खाली होतात, पाणी वर खाली होतं आणि तो समुद्र समुद्र म्हणून टिकून राहतो. ते काही साठलेलं पाणी नाही आहे. त्याचा खळखळ, त्याचा समुद्राचा जो खळखळाट आहे, सळसळाट आहे, तो बघायला किती मजा येते. विशालता आहे त्याच्याकडे. पण हे काय उगीच येतं? प्रत्येकामध्ये सगळे विकार आहेत. प्रत्येकामध्ये माझ्यासारखं सगळं चांगलं वाईट आहे. प्रत्येकामध्ये प्रत्येकजण माझ्यासारखा सूक्ष्म अणूंनी बनलेला आहे. ही एक समदृष्टी आली की काहीच आपल्याला दुसऱ्या कशाचीच गरज नसते. त्या क्षणी ते आपल्याला कळलं पाहिजे. पण ती वेळ आली की मग काय मी ह्याचं सहन करू? होतंच ते, कारण ती सवय आहे जन्मोजन्मी. आणि ह्याच्यामुळे आपण आत्मतत्व लवकर जाणू शकतो. कारण दिवसानुदिवस मन योग्य ज्ञानाने योग्य दिशेकडे जात राहतं. शांत झालेलं मन बुद्धीला उच्च विवेक करू देतं आणि आपण विकासाचा मार्ग धरतो. सगळं जीवन शांत होऊन जातं आपलं. कुठल्याही परिस्थितीत आपलं मन आणि इंद्रिय हे संयमित असली पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत. म्हणजे हे एकमेव आत्मतत्व आपल्याला जाणता येतं. पुढे जाऊन ते काय म्हणतात, 32व्या श्लोकामध्ये, अनादित्वान् निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. मग आता त्याच्या पुढे ते काय सांगतायत की अयम परमात्मा म्हणजे हा परमात्मा काय करतो? अनादित्वात, अनादि आहे तो. त्यामुळे निर्गुणत्वात, अनादि म्हणजे खूप पूर्वीपासून तो आहेच इथे. तो काही निर्माण झाला नाही, तो आहेच. आणि निर्गुण आहे तो. अव्यय म्हणजे अविनाशी आहे. आणि म्हणून हे
अर्जुना शरीरस्थः अपि तो परमात्मा अविनाशी आहे आणि शरीरात राहून सुद्धा न करोती न लिप्यते. किती शहाणा आहे तो. काहीही तो करत नाही आणि त्याच्यामुळे तो कशाला चिकटतही नाही, लिप्तही होत नाही. मी केलं आणि त्याच्यामुळे काय वासना कर्म हे त्याच्या मागे लागत नाहीत. फक्त कर्म करण्यासाठी उत्तेजित करतो आपल्याला. मग आपल्याला यातून सुटका पाहिजे असेल तर आपण काय केलं पाहिजे. भगवंत सांगतात त्याप्रमाणे. कसा आहे तो निर्गुण आणि अविनाशी आहे. गुणरहित याचा अर्थ या प्रकृतीमध्ये जे घडतं ते तो करत नाही ना. अविनाशी आहे तो. आणि प्रकृतीमध्ये जे घडतं त्याचा त्याच्यावर परिणाम होत नाही. त्याच्यावर परिणाम होत नाही त्याचा. कुठल्याही गुणांचा त्याच्यावर परिणाम होत नाही आणि म्हणून तो लिप्तही होत नाही. मग आपण हे गुण आणले पाहिजे. आपण निर्गुण राहावं. निर्गुण ह्याचा अर्थ काय. गुणच कोणाला दाखवायचे नाही तसं नाही. तर निर्गुण ह्याचा अर्थ कशाचाही आपल्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही. आणि अविनाशी अपरिवर्तनशील. अरे बाहेर दुःखाची घटना झाली, आलं डोळ्यात पाणी. हां, काही दिवस ते येईल, बरोबर आहे. आणि डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं हे काही नाही आहे त्याचं मोजमाप. पण आपण स्टेडी राहायला शिकलं पाहिजे. म्हणजे चैतन्याच्या केवळ अस्तित्वामुळे सगळ्या उपकरणांना काय होतं, चेतना येते आणि ते कार्य करू लागतात.
सगळी उपकरणं आपापली कार्य करू लागतात आपोआप. संपूर्ण व्यापक आहे ते. म्हणजे नुसतं ते व्यापून राहिलं. अख्ख्या विश्वाची कार्य एकाच वेळेस चालतात. अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, जपानमध्ये, सगळीकडे कानाकोपऱ्यात विश्वाच्या ही कार्य चालतात केवळ त्याच्या अस्तित्वामुळे. आणि 24 तास कायम. प्रकृती क्षेत्र आहे. कर्म ठरवणारी प्रकृती आहे. कर्म ठरवणारी, करवून घेणारी, लाईनमध्ये लावणारी कर्म सगळ्यांची ही प्रकृती आहे. आणि तो क्षेत्रज्ञ पुरुष तो काय करतो? क्षेत्राशी तादात्म्य पावतो. आणि तादात्म्य पावतो म्हणजे काय करतो तो? ते सगळं आपल्या शक्तीने प्रकाशित करतो. फक्त इथे गंमत एवढी आहे, फरक सारखा तो फरक जाणत गेला पाहिजे की कोणत्या दृष्टिकोनातनं इथे सांगितलं आहे. तादात्म्य हा शब्द जो सांगितला आहे, क्षेत्राशी तादात्म्य पावलेला हा पुरुष असतो, क्षेत्रज्ञ असतो तो. आणि क्षेत्र काय असतं तर प्रकृती असते. प्रकृती घरातली स्त्री ठरवते ना काय पाहिजे काय नाही, घर कसं मॅनेज करायचं, काय हवंय काय नाही, कसं कसं काय काय करायचं, हे सगळं प्रकृती ठरवते, स्त्री ठरवते. आणि मग तिला पाहिजे ते सगळं केलं जातं घरात. हो की नाही? तसं मग हा पुरुष या क्षेत्राशी म्हणजे प्रकृतीशी तादात्म्य, याचा अर्थ तादात्म्य पावतच नाही, त्याचा गुणधर्म नसतो तो. पण आता शब्दच नाहीत म्हणून तो तादात्म्य पावतो. ह्याचा अर्थ तो लक्ष घालतो की प्रकृतीला काय हवं आहे. आणि विदाऊट एनी संयोग, केवळ एकमेकांच्या सहवासाने प्रकृतीला ज्याची गरज आहे त्याच्यावर तो प्रकाश टाकतो. आणि ते प्रकाशित करून चैतन्यमय करून टाकतो. त्यामुळे त्या कर्माला चेतना प्राप्त होते. आणि ते कर्म करणे योग्य होतं, योग्य परिस्थिती निर्माण होते, योग्य कर्म केलं जातं. वैयक्तिक असो आणि समष्टीचं कर्म असो. त्याच्यामध्ये काही गुण होत नाही. तो आता काय तादात्म्य पावतो आपण म्हटलं ते घटकाभर तेवढं समजेपर्यंत फक्त. तादात्म्य तो पावतच नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याला गुणच नसतात. त्याला गुण नसतात. ते काय द्रव्य आहे, मॅटर आहे का ते गुण असायला? नाही, मॅटर नाही आहे ते. त्यामुळे गुण नसल्यामुळे ते अविनाशी आहे. त्यामुळे काय म्हणावं लागतं माहिती का? हे चैतन्य तत्व आहे ना, हे या विश्वाचं कारणरहित कारण आहे. जरा गोंधळ झाला असेल ना शब्दांचा. चैतन्य हे या विश्वाचं कारणरहित कारण आहे.
म्हणजे काय? हा ठीक आहे ना, की सगळं काय वासना होतात आणि कर्म येतात, मग प्रकृती ठरवते कर्म, प्रकृती करवून घेते व कैदे चैतन्याच्या किंवा पुरुषाच्या अस्तित्वामध्ये. हे सगळं ठीक आहे. पण आता बघा ना, शेवटी मला सांगा, चैतन्याशिवाय, चैतन्याखेरीज हे विश्व दिसेल का तरी आपल्याला? त्याच्यात जागृती येते, त्याच्यात चैतन्य येतं, ते प्रकाशित होतं, त्याच्यात प्रेरणा येते, त्याच्यात उत्साह येतो. त्याच्यात कर्तृभाव येतो, जे काय आहे, जो उत्साह आहे. आणि म्हणून या विश्वाचं कारण आहे, पण तरीसुद्धा ते कारण रहित आहे. कारण रहित कारण याचा अर्थ, विश्वाचं कारण म्हणजे काय? आधी सिंगल गोष्ट समजावून घेऊ. विश्वाचं कारण म्हणजे विश्व त्याच्यामुळे दिसतं, त्याचा परिणाम विश्व आहे. चैतन्याचा परिणाम विश्व आहे. विश्व त्याच्यामुळे दिसतं. आणि काय? कारण रहित. आम्ही कर्म का करतो? अहो कारण आहे, केल्यात वासना. चैतन्याला काय इंटरेस्ट आहे हो? विश्वाला प्रकाशित करण्याचा चैतन्याला काय इंटरेस्ट आहे? त्याची कर्म राहिली आहेत का विश्वात मध्ये होण्याची? नाही. म्हणून त्याला कारण रहित, पण कारण. म्हटलेलं आहे. किती वेळा त्याची रिव्हिजन झाली की ते निर्गुण आहे, अविनाशी आहे, परमश्रेष्ठ आहे. आणि शेवटी थकून गेले भगवंत. ते म्हणतायत, एक लक्षात घ्या, प्रत्येक शब्दाचा अर्थ सूक्ष्म बुद्धीपर्यंत गेला पाहिजे. निर्गुण काय आहे? षड्विकार सगळे आपले गुण आहेत. नंतर नम्रता, चांगलं वागणं, हेही आपले गुणच आहेत. वाईट गुण, चांगले गुण, त्याप्रमाणे त्याला गुण नाही आहेत. म्हणजे निर्गुण, अविनाशी. प्रत्येक गोष्ट आपल्या डोळ्यासमोर येते आणि ती निघून जाते. सगळ्या गोष्टी विनाशी आहेत. हे एकटं आणि एकटं अनादि अनंत आहे, कायम इथेच येते, ते कधी इकडून तिकडे गेलं नाही, म्हणून ते अविनाशी आहे. परमश्रेष्ठ, त्याच्याहून श्रेष्ठ कोणीही नाही. असं म्हणताना आपल्या आतून सुद्धा चेतना उठली पाहिजे, तरच आम्ही कधीतरी आत्मतत्व जाणण्याच्या मार्गावर जाऊ. आता यापुढे 33व्या श्लोकात ते म्हणतायत, यथा सर्वगतं सौक्ष्म्यं आकाशं नोपलिप्यते सर्वत्रावस्थितो देहे तथात्मा नोपलिप्यते. यथा सर्वगतम आकाशम, ज्याप्रमाणे सर्वव्यापी आकाश सौक्ष्म्यात न उपलिप्यते, सूक्ष्मत्वामुळे लिप्त होत नाही. म्हणजे आकाश हे कसं आहे?
भूतातलं 5 महाभूतांपैकी एक आणि सर्वात सूक्ष्म म्हणजे आकाश आहे. जितकं सूक्ष्म तितकं लिप्तता नाही आणि जितकं स्थूल तितकी लिप्तता आहे. सगळे हे आपल्या जीवनाचे नियम आहेत. देहे सर्वत्र अवस्थिताः आत्मा. सगळ्यांच्या ठिकाणी देहामध्ये स्थित झालेला हा आत्मा न उपलिप्यते, लिप्त होत नाही, कारण तो अतिसूक्ष्म आहे आकाशाप्रमाणे. आता तो आहे अतिसूक्ष्म, आम्हाला आहे देह, एकीकडे जड एकीकडे सूक्ष्म. पण जर आम्ही गीतेचा अभ्यास करून आम्ही प्रेरणात्मक कार्य केलं स्वतः, तरच फक्त आमच्या प्रयत्नांनी, आता तुम्ही म्हणाल सोयीसाठी की सगळं कर्म हे प्रकृतीच करून घेते. असं सोयीप्रमाणे नाही म्हणायचं. प्रकृती कर्म करून घेते, शाळाच सगळं शिकवते. म्हणून काय शाळेने शिकवलं तर शिकायचं आणि नाही शिकवलं तर नाही शिकायचं. कधी घाई उडते, कधी एखादा लेसन नाही घेत ते शाळेत, पण असतो तो परीक्षेला. ह्याचा अर्थ प्रकृती करून घेते, ती करते ती आमच्या उपकरणांद्वारे. ही उपकरणं आमची कशी आहेत? स्वच्छ, चुटपुटीत, प्रेरणादायी, उत्साहवर्धक. नुसती स्वच्छ असून चालणार नाही. शरीर निरोगी, मन शुद्ध, बुद्धी विवेक करणारी अतिसूक्ष्म, इंद्रिय संयमात. अशी ही सगळी उपकरणं आमची आहेत का कार्यरत? प्रकृतीचं काम करते, पुरुष पुरुषाचं काम करतोय, चैतन्य हे चैतन्याचं काम करतंय, त्याचं केवळ अस्तित्व हे सगळं प्रकाशित करते. आता हे सगळं होतंय. आम्ही आमची उपकरणं, त्याला गती आहे का? त्या उपकरणांना गती आहे का? उपकरणं ही स्थूलाची सूक्ष्म झाली आहेत का? स्थूल उपकरणं काही नाही करू शकत. शरीर हे जरी स्थूल असलं, पंचमहाभूतांमध्ये शरीर हे पृथ्वी आहे, जरी स्थूल असलं, स्थूल रूपात्मक, तरी ते धावतं पाहिजे. म्हणजे प्रकृती उत्तम पाहिजे, तरच हे उपकरण उत्तम असेल. तर प्रकृतीने माझ्यासाठी निर्माण केलेलं कर्म हे उत्तम होऊ शकेल. माझ्याद्वारा, माझ्या दारात कर्म आणून सोडली जात आहेत आणि मी ती करत नाही आहे, हे बरोबर नाही. आकाशाप्रमाणे, किंबहुना आकाशाहीपेक्षा अतिसूक्ष्म असलेलं हे जे चैतन्य तत्व आहे, ते सूक्ष्म असल्यामुळेच सगळीकडे व्यापून राहू शकतं. जितकं सूक्ष्म तितकं ते व्यापून तर राहूच शकतं, पण जितकं सूक्ष्म राहू तितकं ते कुठेच चिकटत नाही, कुठेही चिकटत नाही. सूक्ष्मत्वामुळे लिप्त होत नाही, मलिन होत नाही, विचार आपले काळे होत नाहीत, सतत फ्रेश.
आकाश हे कसं आहे पुन्हा एकदा बघा, म्हणजे आपल्याला काय करायचं हे कळेल. काहीतरी झालं त्या क्षणाला आरडाओरडा करायला सुरुवात. आपण ठरवलंय आता ह्याच्या पलीकडे, या पलीकडे आता डिस्टर्ब व्हायचं नाही. आवाज स्थिर, विचार स्थिर. मी आत्मतत्व आहे, मी शाश्वत आहे, मी अपरिवर्तनशील आहे. प्रकृतीमध्ये जे बदल होतात ते सतत होत राहतात, नाशवंत आहेत ते, आणि ते सतत त्या लाटा उठणार. थोडाफार परिणाम झाला तर झटकून टाकायची ती धूळ. त्याचा विचार केल्यामुळे आपण जास्त लिप्त होतोय. पुन्हा एकदा आकाशाचे गुण समजवून घेऊ. कसं आहे आकाश? अतिसूक्ष्म आहे. म्हणजे 5 जी महाभूत आहेत, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. 5 महाभूतांमध्ये अतिसूक्ष्म असलेलं आकाश. पण ते पंचमहाभूतच आहे शेवटी. चैतन्याच्या दृष्टीने ते पंचमहाभूत. तरीसुद्धा सूक्ष्म, अतिसूक्ष्म पंचमहाभूत. आणि त्याच्यामुळे आकाशाला काही चिकटतं का मला सांगा? पाऊस पडला तर पृथ्वी मातेवर पाऊस पडतो, पृथ्वी माता ओली होते. ऊन पडलं तर कडक होते, तापून जाते. आकाश काही नाही. रात्री थंड, दिवसा गरम. आणि त्या आकाशाला काहीच होत नाही, कारण वरती हेच नाही आहे ना, वातावरणच नाही आहे. आकाश अनंत हे वर आहे, उंच आहे आकाश. आकाशाला सुद्धा कारण काय आहे? आत्मतत्व. आकाश सगळ्यांना व्याप्त की नाही सांगा मला तुम्ही. मग तो माणूस अमेरिकेतला असू दे, ऑस्ट्रेलियातला असू दे, आणखीन कुठला असू दे, लंडनमधलं असू दे, पण आकाश सगळ्यांना व्याप्त का नाही? का आकाशच नाही आहे कुठल्या कुठल्या देशात? आकाश आहेच, ते सूक्ष्म आहे. म्हणून आत्मतत्वाचा हा गुण आहे आकाशात, ते सगळ्यांना व्यापतं. परंतु त्याची कमतरता. आत्मतत्व सर्वांच्या बेसिक असतं आणि आकाश सगळ्यांहून उंच असतं, अलिप्त असतं. बघा, आकाश सूक्ष्म आहे, ते सगळ्यांना व्यापतं आणि लिप्त होत नाही. चैतन्य आकाशाचं सुद्धा कारण आहे. चैतन्य, आकाशसुद्धा त्याच्याचमुळे अस्तित्वात आहे. मग हे जे चैतन्य आहे हे त्याहून सूक्ष्म आहे, म्हणून ते सगळ्यांना व्यापतं, पण त्याला मात्र कोणी व्यापूच शकत नाही. आत्मतत्व हे कधीही प्रदूषित होऊ शकत नाही. हे सगळं का आहे माहिती का? आपल्याला अभ्यास करून मी ते आत्मतत्व आहे आणि माझ्या ते सगळे गुण जर आहेत, तर मी असा वेड्यासारखा का फिरतो आहे, ह्याच्यासाठी हे सगळं आपल्याला याचं चिंतन करायचं आहे. आता एक मृगजळ दिसते, मला सांगा तुम्ही, मृगजळ दिसते ना तुम्हाला? मग हे जे मृगजळ आहे
म्हणजे पाणी आहे असं वाटणं, पण तो भास असतो की नाही. हे मृगजळाचं जे पाणी आहे, वाळवंटातलं मृगजळ, त्याच्यामुळे वाळू ओली होते का हो? किती छान ना. वाळवंटातलं जे मृगजळ आहे, दुरून दिसतंय की ते तिथे पाणी आहे, पण वाळूच चमकते. म्हणजे मृगजळ हे आभासी आहे, है ना. तर हे जे मृगजळ आहे, जवळ जाऊन पाहिलं तर ती वाळू ओली झाली आहे का त्या मृगजळामुळे? नाही, कारण ते आभासी आहे, हो ना. स्वप्नात खूप पैसे मिळाले, मग तो खरा श्रीमंत झाला का? नाही, कारण ते स्वप्न होतं. स्वप्न हे आभासी असतं. तसं आता परत तसं म्हटलं की आपण त्या गोष्टीच्या जवळच जात नाही. आपण म्हणतो आम्ही अनुभवतो आहोत ना. आम्ही देहाच्या पातळीवर अनुभवतो आहोत. आम्ही जेव्हा चैतन्याच्या पातळीवर अनुभवू लागू किंवा देहापासून थोडंसं अलिप्त होऊन आम्ही बघायला लागू की हा माझा देह म्हणजे मला दिलेलं उपकरण आहे सांभाळायला, त्याची मी काळजी घेतली पाहिजे, सगळं केलं पाहिजे, हे ठीक आहे. परंतु त्याचा मला उपयोग करून घेतला पाहिजे या उपकरणांचा, कारण मला परमेश्वराने दिलेलं आहे. असा जर आपण दररोज अलिप्त होऊन विचार करायला लागलो तरच आपण चैतन्याचा अभ्यास करू शकू आणि आपण कायमचे आनंदी आनंद होऊ. त्यामुळे काय आहे की ज्याप्रमाणे मृगजळामुळे वाळू ओली होत नाही, त्याप्रमाणे काय आहे की कुठलीही इथे परिवर्तनं झाली तरी खरं म्हणजे चैतन्यरूपी माझ्यामध्ये काहीही बदल घडत नाही. बस. आता पुढचा विषय अत्यंत वेगळा आहे, तो आपण उद्या घेणार आहोत. काय विषय आहे ते सांगून ठेवते की चैतन्य तत्व नेमकं आपल्या शरीरामध्ये काय कार्य करतं. शेवटचे 2 श्लोक उद्या राहिलेले आहेत. सर्वांनी आवर्जून वेळेवर जॉईन व्हावे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.